देशामध्ये नीट परीक्षेत घोटाळा झाला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या जीवाची तुलना आंबा चोरीशी करणारा महाराष्ट्राचा उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहे, ज्याला आमचे अजितदादा प्रेमानं चंपा म्हणायचे, पण ज्याचं नाव चंद्रकांत पाटील आहे, ज्याच्या डोक्यात भुसा भरलेला आहे. आता त्याच्याच बुडाखाली अंधार झालेला आहे, कारण की त्याचं खातं असलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचं MSCET पेपर फुटलाय. तो आजकालचा फुटत नाहीये, तर 2021 पासून जवळपास 26 पर्यंत रेग्युलर तो फुटत आलेला आहे. त्याचे संपूर्ण पुरावे सोशल मीडियावर उघड झालेले आहेत. सर्वात मोठा पुरावा घ्या तुमच्या समोर, ऐका. सर, आपल्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं कन्फर्मेशन आहे इंजिनिअरिंगचं. नाही सीईटी द्यावं लागेल सर. सीईटी मार्क कमी पडले तरी आपल्याला ऍडमिशन नाही कमी नाही सर. आपण जे सीईटी मध्ये मार्क आणून देतो स्टुडंटला 99% कसे म्हणजे त्याचा आपले काही सेंटर आहेत सर, तिथे जाऊन स्टुडंटला एक्झाम द्यावं लागेल. म्हणजे आम्ही जे सिलेक्शन केलं ते सेंटर नाही घ्यायचे का? नाही ते नाही घ्यायचे सर. जे सेंटर आमचे आहेत ना तिथेच जाऊन एक्झाम द्यायची. म्हणजे मग पूर्ण प्रोसेस वगैरे मॅनेजमेंट आमचं असतं तिथे सेंटरवरती. मग आम्ही स्टुडंटला 99 आणून देण्याची गॅरंटी आपण घेतो. कारण स्टुडंटला जाऊन फक्त एक्झामला बसायचंय तिथे. नाही, त्याच्या आधी आपल्याला काही पे करावं लागतं का? नाही पे अगोदर काहीच नाही करावं लागत तुम्हाला. तुम्हाला जर गव्हर्नमेंट नाही 1 रुपया पण नाही. जोपर्यंत स्टुडंट एक्झाम देऊन बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला 1ही रुपयात द्यायचा नसतो. म्हणजे फक्त जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार. म्हणजे 10वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला. ते ओरिजिनल तुमच्याकडे द्यायचे का? हो ओरिजिनल आपल्याकडे ठेवायचे. आणि आणि जे तुम्हाला कॉलेज पाहिजे, CUET झालं, VJTI, VIT वगैरे असे जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे मुंबई पुण्याचे, तिथे जी ब्रांच स्टुडंटला पाहिजे ती ब्रांच आपण देतो त्यांना. त्याचा बजेट जो आहे तो जातो 12 ते 13 लाखापर्यंत. व्हेरी शॉकिंग. बजेट खूप आहे हो, आमच्या आवाक्या बाहेरचं आहे ते. मग गव्हर्नमेंट आहे ना सर, ते गव्हर्नमेंट. ठीक आहे आम्ही 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च करू शकतो. 2-1 लाख रुपये इतके हाय नाही करू शकत ना. अच्छा. मग जर स्टुडंटला स्कोर येत असेल तर काही हरकत नाही सर. आपण तुम्हाला रिझल्ट नंतर काउन्सिलिंग पण देऊ शकतो. बर स्कोर तर त्याचा मीडियमच आहे त्याचा. आता जे त्याला किती 66 पडलेत त्याला. अच्छा. बघा मग सर, एकदा विचार करून मग डिस्कस करून कॉल करा या नंबरवरती. ही रेकॉर्डिंग स्पष्ट सांगते की हा कारभार बऱ्याच वर्षापासून सुरू आहे, पण या वर्षी सुद्धा तसंच झालेलं आहे. त्यानंतर ही बाई जी आहे फोनवर बोलली ती संभाजीनगरची आहे, आणि त्यानंतर फोनवर बोलणारा पालक जो आहे तो श्रीरामपूरचा आहे. आणि जी डील झाली 15 लाख सांगितलेत, 12-13 लाखामध्ये आपण बार्गेनिंग सुद्धा चालू आहे त्याच्यामध्ये. त्या पालकाला ते परवडत नव्हतं. त्यानंतर पत्रकार राहुल कुलकर्णी सरांनी ज्या एका कोचिंग क्लासेस वैयक्तिक वाले होते ते चालवणाऱ्या एका भैयाची मुलाखत घेतली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 2025 मध्ये यवतमाळच्या एका विद्यार्थ्याला आउट ऑफ पर्सेंटाईल पडले, तर त्याला आम्ही विनंती केली की तू आमच्या कोचिंग क्लासेसमध्ये ये, त्यामुळे तुझ्यामुळं आमच्या कोचिंग क्लासेस मधल्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळेल. तर त्यावेळेस तो मुलगा आणि त्याची सगळी फॅमिली घराला कुलूप लावून निघून गेले. म्हणजेच काय, दाल में कुछ काला है, पाणी कुठेतरी मुरत होतं. त्यानंतर आरुष आशिष नेरलकर आणि अन्वी आशिष नेरलकर हे 2 जुळे भाऊ आहेत कदाचित. एकाला 56% मार्क आहे 10वीला मुलाला, मुलीला 51% मार्क आहेत. पण दोघांचे पर्सेंटाईल किती आहे बघा, 99.99, 65,209. दोघांचेही सेम आहेत. आरुष आशिष नेरलकर 99.99, 65,209. अन्वी आशिष नेरलकर 99.99, 65,209. या 2 मुलांची याच्या पालकाची चौकशी झाली पाहिजे. संभाजीनगरची बाई श्रीरामपूरच्या माणसाला फोन करते, 10-15 लाखाचा व्यवहार करायचा म्हणते. आमचे ठराविक सेंटर आहेत, त्या सेंटरवर येऊन पेपर द्या. त्या बाईची, त्या पालकाची, दोघांची चौकशी झाली पाहिजे. यवतमाळमध्ये मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्याकडे जे आमचे
कोचिंग क्लासेस वाले गेले होते, तो विद्यार्थी घर लावून पळून गेला होता, त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात मोठा घोळ हा आहे की सेंटर तुम्हाला नंतर चेंज करता येतं आणि मग काही सेंटर मॅनेज करून त्या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम राबवला जातो आणि तो राबवला गेलेला आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील MSCET परीक्षा म्हणजे काय, ऍग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, फार्मसी यासाठी जे कॉलेजला आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय त्यासाठी जी महाराष्ट्राची जी पूर्व परीक्षा असते ज्याला आपण MSCET म्हणतो, जी 12वी नंतर आपण देतो, ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये 45% आहेत अशा विद्यार्थ्यांना पर्सेंटाईल 100 पडालेले आहेत आउट ऑफ. दुसरा महत्वाचा मुद्दा की गरीबाचं लेकरू प्रचंड अभ्यास करून 98 पर्सेंटाईल पर्यंत जातंय, जे खऱ्या अर्थानं टॉपर असतंय, पण तरी त्याला COEP भेटत नाही, COAP भेटत नाही. मुंबई पुण्याचे कॉलेज, नागपूरचे कॉलेज, महत्वाचे कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज त्या मुलाला भेटू शकत नाहीत, कारण की पैसा जर चालत असेल तर पैशाला पैसा, पैसा पैसा, माल लगाव माल मिळेगा, हे सगळं आहे. तर डोक्यात भुसा भरलेल्या चंद्रकांत पाटलांनी नीट परीक्षेवर भाष्य करण्यापेक्षा आपल्या डांगीखाली जो अंधार झालेला आहे त्याबद्दल बोलावं आणि पहिला राजीनामा द्यावा. राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे. आणि हे आता 2021 पासनं 2025 मध्ये कोर्टात सुद्धा गेली मंडळी, कोर्टानं सुद्धा ऐकलं नाही. यावर सुद्धा कोर्ट कसं वागते तुम्ही बघताय. पण सामान्यांची लेकरं, मग जो भाजपचा मतदार असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, राष्ट्रवादीचा असो, अपक्ष मतदान करणारा असो, प्रत्येकाची लेकरं अशा पद्धतीनं नासवणं चाललेले आहेत. त्यांच्या आयुष्याचा धिंगाणा, त्यांचा हक्क मारणं चाललाय. हक्क मारणं म्हणतात, मूलभूत फंडामेंटल राईट आहे आपला, शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि तोच मारणं चाललाय, आयुष्य मारणं चाललंय त्याच्या माध्यमातून. त्यामुळे चंद्रकांत पाटील नैतिक जबाबदारी घ्या, राजीनामा द्या, नीट जी परीक्षा आहे ती परत घ्या आणि दोषींना ताबडतोब जेरबंद करा.